या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे रिपब्लिक डे. तर सगळ्यात आधी ओवी तयार झाली आहे रिपब्लिक डे साठी. तर ओवीने कसा छान ड्रेस घातला असते. तर ओवीचा हा आज पहिला रिपब्लिक डे आहे. त्यासाठी ओवी खूप छान अशी तयार झाली आहे. मला दाखवते. तर हा ब्लॉग स्पेशल ओवीसाठी. तर पहा, ओवीने असा छानसा फ्रॉक घातलेला आहे आणि ह्या फ्रॉक मध्ये खरंच ती खूप गोड दिसत आहे. आमच्या ओवीला जस्ट आता 6 मंथ कंप्लीट झालेले आहेत आणि तिला हा पहिलाच रिपब्लिक डे आहे म्हणून तिला मी असं छानसं तयार केलं आहे. तर आज ओवी सुद्धा आमच्यासोबत खाली सोसायटीमध्ये फ्लॅग होस्टिंगसाठी आली होती आणि ही आहे आदिती माझी फ्रेंड. आणि चक्क आज योगायोग जुळून आलेला आहे कारण की आम्ही जवळजवळ 2 महिन्यांपासून भेटण्याचा प्लॅन करत होतो. ॲक्च्युली तिला ओवीला भेटण्यासाठी यायचं होतं आणि तो योग फायनली आज जुळून आला. आणि हा फ्रॉक आदितीने ओवीसाठी घेतला आहे. ओवीला देखील फार आवडलेला दिसतो आणि फ्रॉक सोबत आदिती मला देखील ओवीला खूपच आवडली. आणि आदिती जात असताना ओवीला देखील त्यांच्यासोबत जावंसं वाटत होतं. चक्क ती त्यांच्या मागे लागली होती. काय ओवीची तर मज्जा आहे. कारण ओवीला अजून एक सरप्राईज आहे. कारण की तो ओवीचे काका देखील आहेत ओवीला भेटण्यासाठी. ओवीने आज नवीन फ्रॉक घातला. कुणी आणलं मला फ्रॉक तुला? माऊनी आणला. आणि ही पहा, ही ओवीची फेवरेट स्ट्रॉबेरी आहे जी तिला खूप आवडते. आवर्जून सांगावीशी वाटते की ओवीचा हा जो हेअर बेल्ट आहे ना तो माझा खूप फेवरेट आहे, ज्याला मी स्वतः तयार केले. म्हणजे त्याचे जे स्टिकर आहेत ना, मला असं वाटत होतं की ते स्टिकर ओवीला टोचत असावे. ते घातल्यानंतर तिला खूप चिडचिड करत होती म्हणून मी त्याला आतल्या बाजूने कॉटन लावून ते चिपकून घेतलेलं आहे. तरी देखील तिला ते अजिबात आवडत नाही. ती काढून फेकून देते. ही आहे ओवीची फेवरेट काका, ज्यांच्यासोबत मी खूप छान खेळते. जास्तीत जास्त ओवीसोबत टाइम स्पेंड करू. आणि फायनली खूप वेळ मज्जा मस्ती करून झाल्यानंतर ओवी आता शांतपणे झोपलेली आहे. तर म्हटलं ओवी झोपलेली आहे तोपर्यंत लवकरच स्वयंपाक वगैरे आवरून घेता येईल म्हणून आम्ही इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू केली. एकीकडे कुकर लावून घेतला होता. डाळ शिजून देखील झाली होती. आणि असंही आज पौष महिन्यातील शेवटचा रविवार उपवास असल्याने म्हटलं आज लवकरच आवरून जेवण देखील लवकर करून घेता येईल. डाळीला फोडणी आणि भाजी करून घेईपर्यंत मम्मीच्या चपात्या देखील करून झाल्या. तर अशा प्रकारे दोघींनी आम्ही पटापट सर्व स्वयंपाक वगैरे आवरून जेवण देखील आवरून घेतलं. तर आता ओवीचे पप्पा बाहेर जात आहेत तर ओवीला देखील त्यांच्यासोबत बाहेर जायचं आहे.
बाय बाय. हे बघा माझा बच्चा फिरायला जाण्यासाठी किती खुश झालाय. चला तर मग ओवीच्या या छोट्याशा राईड सोबत आम्ही हा ब्लॉग आता इथे संपत आहोत. भेटूयात पुन्हा तशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय.